नमस्कार. आपल्या मुलांच्या दातांची काळजी घेणं किती महत्वाचं आहे हे तर आपल्याला माहिती आहेच. पण तुम्हाला हे माहीत आहे का की त्यांच्या दातांना किडण्यापासून वाचवण्यासाठी एक प्रकारची अदृश्य ढाल वापरता येते? यालाच म्हणतात पिट आणि फिशस सीलेन्स. तर मग चला आपल्या मुलाचं हास्य आणखी सुरक्षित कसं करता येईल ते समजून घेऊया. कधी विचार केलाय का की मुलांचे पुढचे दात अगदी छान दिसतात, पण नेहमी मागच्या दातांना म्हणजे दाढांनाच कीड लागण्याचा धोका जास्त का असतो? या प्रश्नातच खरं तर या समस्येवरचा उपाय दडलेला आहे. तर मग या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊया. आपल्या मागच्या दातांमध्ये म्हणजेच दाढांमध्ये काही छुपे धोके असतात, ज्यामुळे तिथे कीड अगदी सहजपणे वाढते. चला तर हे धोके नेमके आहेत तरी काय ते आधी समजून घेऊया. हा आकडा बघा, खरंच धक्कादायक आहे. एका अभ्यासानुसार मुलांच्या कायमच्या दाढांना लागणारी जवळपास 90% कीड ही कुठे सुरू होते माहितीये? दातांवरच्या त्या नैसर्गिक खड्ड्यांमध्ये आणि फटींमध्ये. हो, तब्बल 90%. तर मग हे पिट्स आणि फिशर्स म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या आपल्या दाढांच्या पृष्ठभागावर असलेल्या नैसर्गिक भेगा आणि खड्डे आहेत. हे दातांचं एक नैसर्गिक डिझाईनच आहे असं तुम्ही समजू शकता. आणि प्रॉब्लेम नेमका इथेच आहे. दातांचे जे गुळगुळीत पृष्ठभाग असतात ते टूथब्रशने सहज स्वच्छ होतात, पण दाढांवरच्या या खोल आणि अरुंद भेगांमध्ये अन्नाचे कण आणि जंतू अगदी सहज अडकून बसतात. आपला ब्रश तिथे खोलवर पोहोचूच शकत नाही आणि त्यामुळेच कीड लागण्याचा धोका इथे सगळ्यात जास्त असतो. बरं, आता प्रॉब्लेम तर कळला, पण यावर उपाय काय? तर हो, या धोकादायक भेगांपासून दातांचं संरक्षण करण्यासाठी एक खूपच प्रभावी उपाय उपलब्ध आहे आणि तो म्हणजे डेंटल सीलंट्स. हे दातांसाठी जणू काही एक संरक्षक ढालच आहे. सीलंटची कल्पना समजून घ्यायला खूप सोपी आहे. बघा, जसा रेनकोट आपल्याला पावसापासून वाचवतो, अगदी तसं सीलंट दातांना कीड निर्माण करणाऱ्या अन्नकणांपासून आणि जंतूंपासून वाचवतं. हे दातांसाठी घातलेलं एक रेनकोटच आहे असं समजा. आता थोडं शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर डेंटल सीलंट हे एक पातळसं संरक्षक आवरण आहे जे दातांच्या पृष्ठभागावरच्या त्या भेगांमध्ये लावलं जातं. हे त्या भेगांना पूर्णपणे सील करून टाकतं, ज्यामुळे अन्न आणि जंतू तिथे अडकत नाहीत आणि दातांचं आपोआप संरक्षण होतं. आणि हे किती प्रभावी आहे? एका संशोधनानुसार असं दिसून आलंय की सीलेंट्स लावल्यामुळे 5 वर्षानंतर दात किडण्याचा धोका तब्बल 71% कमी होतो. विचार करा, हा खूप मोठा फरक आहे आणि मुलांच्या दातांच्या आरोग्यासाठी हा एक प्रचंड मोठा फायदा आहे. आणि इतकंच नाही, याचा अजून एक मोठा फायदा आहे. सीलेंट्स फक्त नवीन कीड लागण्यापासूनच वाचवत नाहीत, तर समजा दातामध्ये किडीची अगदी नुकतीच सुरुवात झाली असेल तर त्याला पुढे वाढण्यापासूनही थांबवू शकतात. म्हणजे डबल फायदा. आता अनेकांच्या मनात आलं असेल की अरे बापरे, ही प्रोसेस अवघड असेल का? मुलाला त्रास तर नाही ना होणार? तर अजिबात नाही. सीलंट लावण्याची प्रक्रिया मुलांसाठी अत्यंत सोपी आणि एकदम आरामदायी असते. या प्रक्रियेची 3 सगळ्यात महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे ती खूप पटकन होते, त्यात मुलाला अजिबात वेदना होत नाहीत आणि दाताला कुठलीही इजा पोहोचवली जात नाही. त्यामुळे पालकांनी आणि मुलांनी घाबरण्याचं काहीही कारण नाही. ही प्रक्रिया होते तरी कशी? बघा, अगदी सोपं आहे. सगळ्यात आधी दात छान स्वच्छ केला जातो. त्यानंतर सीलंट नीट चिकटावं म्हणून दाताचा पृष्ठभाग थोडा तयार केला जातो. मग एक पातळ सरद्रव सीलंट त्या भेगांमध्ये लावलं जातं आणि शेवटी एका खास निळ्या लाईटच्या मदतीने ते काही सेकंदातच कडक होतं. बस, झालं काम. आता सीलंट लावून झालं म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. ते जास्त काळ टिकावं आणि प्रभावी राहावं यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ही एक प्रकारे पालक आणि डेंटिस्ट यांच्यातली एक पार्टनरशिपच आहे. आणि जर योग्य काळजी घेतली ना, तर हे सीलंट्स चक्क 10 वर्षांपर्यंत दातांचं संरक्षण करू शकतात. विचार करा, ही मुलांच्या दातांच्या आरोग्यासाठी एक दीर्घकाळ चालणारी आणि खूप फायदेशीर गुंतवणूक आहे. तर मग हे सीलंट्स जास्त काळ टिकावेत यासाठी काय करायचं? काही फार वेगळं नाहीये. नेहमीप्रमाणेच नियमित ब्रश आणि फ्लॉसिंग करणं खूप महत्वाचं आहे. त्यासोबतच चिकट पदार्थ जसं की चिक्की किंवा कडक चॉकलेट हे जरा कमी खाल्लेले बरे. बर्फ किंवा पेन्सिल चघळण्याची सवय असेल तर ती टाळावी. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियमित डेंटल चेकअप करायला विसरू नका.
जेव्हा तुम्ही नियमित तपासणीसाठी येता तेव्हा आमची टीम सिलेंट्स व्यवस्थित आहेत की नाही हे तपासते. समजा त्यात काही झीज झाली असेल किंवा ते थोडे तुटले असतील तर त्याची दुरुस्ती अगदी सहजपणे करता येते, त्यामुळे त्याचीही काळजी करायची गरज नाही. लिटल स्माइल्समधली आमची टीम तुमच्या मुलांच्या दातांच्या आरोग्यासाठी नेहमीच तयार असते. आम्ही मुलांची काळजी अत्यंत मैत्रीपूर्ण आणि प्रेमळ वातावरणात घेतो, जेणेकरून त्यांना डेंटिस्टकडे यायची अजिबात भीती वाटणार नाही. तर मग विचार करा, आपल्या मुलाच्या त्या सुंदर हास्याला किडीपासून वाचवण्यासाठी हे एक अतिरिक्त संरक्षणाचं कवच देण्यास आपण तयार आहोत का? त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन लिटल स्माइल्समध्ये याल तेव्हा आमच्या टीमशी सिलेंट्सबद्दल नक्की बोला. तुमच्या मनात काहीही शंका असेल तर विचारा. आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ आणि तुमच्या मुलासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे की नाही हे ठरवू. कारण आपल्या मुलाचं हास्य निरोगी ठेवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे.